हॅलो, हा सगळ्यांनी प्रेझेंटी लावून टाका. येस, व्हेरी गुड. आता आपण स्टार्ट करूया, आपलं लेक्चर सुरू करूया. आता डायरेक्टली मी तुम्हाला टेक्स्टबुक ओपन करूनच घेते. तर आपलं लेसन आहे फर्स्ट लेसन. सगळ्यात महत्वाचं थोडंसं नवीन स्टुडंटसाठी परत एकदा मी जरासं रिपीट करते. हा बघा, हे आहे आपलं सायन्स अँड टेक्नॉलॉजी स्टँडर्ड 10 पार्ट 2. म्हणजेच आपल्याला 10th स्टँडर्ड मधला सायन्स 1 आणि सायन्स 2 असे तुमचे 2 पार्ट आहेत. जसं तुमचं 9thला होतं तसं, पण 9thला तुम्हाला एकच बुक होतं आणि त्या एका बुकमध्ये तुम्हाला 2 पार्ट होते. म्हणजे इन द सेन्स सांगायचं आहे की तुमचे इंडेक्समध्ये जे काही 19, 18 काही लेसन होते त्याच्यातले निम्मे तुमचे सायन्स 1 आणि निम्मे तुमचे सायन्स 2 ला होते. पण 10thला मात्र तुमचं सायन्स 1 कम्प्लीट वेगळं आहे आणि सायन्स 2 कम्प्लीट वेगळं आहे. त्यामुळे सायन्स 2 हा पार्ट तुमचा संपूर्ण वर्षभर मी शिकवणार आहे. क्लिअर सगळ्यांना? आता पहिला लेसन जो आहे, म्हणजे थोडक्यात काय सांगायचं आहे की या सायन्स 2 मध्ये तुम्हाला 10 लेसन असणार आहेत. कळतंय? बघा, त्या 10 लेसनचा तुम्हाला स्टडी करायचा आहे. पेपर तुमचा 40 मार्क्सचा असतो, तर अगदी मिनिमम तुम्ही बघितलं तर तुम्हाला एका लेसनला 4 मार्क वगैरे मिळू शकतात. कळतंय? पण आपला पेपर नेहमीप्रमाणे 60 मार्क्सचा येतो, त्यातनं आपल्याला 40चा अटेम्प्ट करायचा असतो. त्यामुळे थोडंसं एक लेसन कमीत कमी तुमचा 6 मार्क्स पर्यंत पुढे कॅरी केला जात असतो. क्लिअर इथपर्यंत? आता हे लास्ट मागचे 2 लेक्चर झाले, तर मागच्या मुलांना तर हे सगळं रिपीट होत असेल, पण काही हरकत नाहीये, कारण आपले जे आता नवीन ऍड होत जाणारी मुलं आहेत त्यांना पण बाकी सगळ्या गोष्टी नवीन असणार आहेत. त्यामुळे त्यांनाही हे समजणं खूप गरजेचं आहे. आणि जसे जसे आपल्याकडे मुलं ऍड होत जातील तस तसं मी त्यांना ते सगळं रिपीट करत जाणार आहे. त्यामुळे जुन्या मुलांनी पुन्हा ते सगळं केअरफुली समजून घ्यायचंय, म्हणजे तुमचं एक्स्ट्रा नॉलेज मिळून जातं त्यामध्ये. तर त्यातला आपला पहिला लेसन आहे हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन. समजतं? आता ह्या लेसनवर माझ्या जवळजवळ 2 लेक्चर झाले, त्यामुळे 2 लेक्चर मध्ये मी एक बराचसा पार्ट, म्हणजे जो डीएनए शी रिलेटेड आहे तो पार्ट तुमचा कम्प्लीट केलाय. तर आता आपण थोडंसं डायरेक्टली मी आपल्या टॉपिकलाच सुरुवात करते, कारण आपण बऱ्याच वेळेला आपलं रिव्हिजन होणार आहे मुलांना. त्यामुळे रिव्हिजन होताना ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्या परत परत रिपीट होणार. आणि सगळ्यात महत्वाचं की तुमचा पहिला लेसन आहे तो मोस्ट ऑफ दी परत एखाद वेळेस शिकवला पण जाईल का, तर आपल्याकडे नवीन मुलं ऍड होत जाणार आहेत आणि आपलं हे सगळं चाललेलं आहे हे मुलांसाठी चाललेलं आहे, की आपल्याला हार्ड अँड फास्ट काही सिलेबस कम्प्लीट करायचा नाही किंवा तो असा संपवायचा नाहीये. त्यामुळे जो आत्ताच्या मुलांचा जो पहिला टॉपिक मिस झालाय तो नक्कीच तुम्हाला पुढचं जेव्हा रिव्हिजन होईल तेव्हा डीपली तुमचं सगळं ते एक्सप्लेनेशन तुम्हाला दिलं जाणार आहे. इज दॅट क्लिअर? आता बघा सगळ्यांसाठी, कॅन यू रिकॉल, याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन आहेत बघा, खूप इम्पॉर्टंट असतात ते. आणि एक लक्षात ठेवायचंय, आता हे जे मी काय पुस्तक डाउनलोड केलेलं आहे की नाही त्याच्यामध्ये मी अशा फुल्या मारलेल्या आहेत, तर ते गेल्या वर्षी 25% तुमचा सिलेबस रिड्यूस होता. तर कुठला पार्ट तुम्हाला रिड्यूस होता ते दाखवण्यासाठी मुलांसाठी मी हे सगळं केलेलं होतं. यंदा तर अजून आपली नव्याने सुरुवात होते, त्यामुळे आपण सगळंच शिकणार आहोत. कळतंय? त्यामुळे कॅन यू रिकॉल हा पण आपला म्हणजे स्टडीचा पार्ट असणार आहे. ओके. The first question is, what is the function of the appendix of our digestive system? So what is mean by digestive system? सगळ्यांना माहिती असलीच पाहिजे. डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे आपली पचन संस्था, की जे आपण अन्न खातोय त्याचं पूर्ण डायजेशन होतं आणि त्याच्यापासून आपल्याला जी काही एनर्जी मिळते ती एनर्जी पुढे तुम्ही तुमच्या एकतर ग्रोथसाठी वापरत असता आणि दुसरं तुमचं काम करण्यासाठी तुम्ही वापरत असता. पण त्याच्यामध्ये हा अपेंडिक्स नावाचा जो पार्ट आहे, जो काही एक भाग आपला एक्स्ट्रा असतो, तो काही युजफुल आहे का, हा सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन.
सगळ्या मुलांना एक रिक्वेस्ट, माईक आणि व्हिडिओ दोन्ही ऑफ ठेवायचे, कोणीही मध्ये चालू करायचं नाही. इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन चॅट राईट इन चॅट बॉक्स. येस. तर सगळ्यात महत्वाचं काय की डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये आपल्याला हा अपेंडिक्स नावाचा जो काही एक्स्ट्रा पार्ट आहे, जो आपला लार्ज इंटेस्टाईनला अटॅच असतो, तो आपल्याला काहीही कामाचा नाहीये. हा, तर त्याचं फंक्शन काय आहे, दिस पार्ट इज नॉट युजफुल नाऊ. पण मात्र लास्ट म्हणजे अगदी मागच्या आपल्या अँसेस्टर कडे बघितलं तर त्यांच्याकडे म्हणजे अन्न शिजवणे किंवा अन्न उकडून खाणे ह्या सगळ्या मेथड नव्हत्या. ते कच्चं खात होते, जसं प्राणी खात आहेत त्याप्रमाणे. त्यामुळे ते पचण्यासाठी जे कच्चं खाल्लेलं तिथे मात्र त्यांना तो अपेंडिक्स युजफुल होता. त्यामुळे आपल्या पूर्वजांमध्ये आपल्या अँसेस्टरमध्ये तो होता आणि युजफुल पार्ट होता. त्यामुळे तो लगेच तिथे जाणार नाहीये, तो आपल्यामध्ये असाच्या असा वाढत आहे. समजतंय? हा, त्यामुळे तो जरी युजफुल नसला तरी तो राईट नाऊ आपल्यामध्ये आपल्या बॉडीमध्ये तो प्रेझेंट असतो. ओके. सेकंड क्वेश्चन काय आहे बघा, आर आवर विजडम टीथ रिअली युजफुल फॉर द च्युइंग द फूड? व्हॉट इज मीन बाय विजडम टीथ? सगळ्यांना माहिती आहे विजडम टीथ काय असतो? म्हणजे तुम्हाला फार उशिरा येणारा एक जो टीथ असतो, जवळजवळ 20 वर्षांनंतर तो तुम्हाला येतो. ऍट प्रेझेंट तुमच्या कोणाकडेही तो विजडम टीथ नसणार आहे. कळते? म्हणजे तुमच्या सगळ्यांनी जर आता तुम्ही स्वतःचं निरीक्षण केलं तर यू हॅव ओनली 28 टीथ. आणि आपली जी काय आपण म्हणतो की आपल्याकडे 32 टीथ असतात. मग हे 4 जे विजडम टीथ आहेत ते फार उशिरा येत असतात. समजतंय? मग ते उशिरा येणारे जे टीथ आहेत ते ऍक्च्युली म्हणजे पूर्वी खरंच लागायचे, कारण च्युइंग करणं हे असं कच्चं खाणं त्याला जास्त पचायला वेळ लागायचा, त्यामुळे त्यासाठी ते उपयोगी पण असायचे. पण आता मात्र आपल्याला त्या टीथचा काही उपयोग नाही, कारण जर आता 20 वर्षापर्यंत 15 वर्षापर्यंत तुम्हाला त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये, नसला तरी काही प्रॉब्लेम येत नाहीये, तर नक्कीच नसणार आहे की नाही. थर्ड क्वेश्चन काय आहे, why did the huge animals like dinosaur become extinct? Extinct that means vanish होणे, ते गायब झाले. काय गायब झाले, का झाले? जर काही वर्षांपूर्वी ते प्रेझेंट होते, अस्तित्वात होते, तर मग आता का गायब झाले? व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट? काय रिझन असू शकतं? तर सगळ्यात महत्वाचं, त्यांनी इथे या पृथ्वीवर सर्वाइव्ह होणं, स्वतःला ऍडजस्ट करणं खूप गरजेचं होतं. पण सम रिझन बिहाइंड इट की ते स्वतःला ऍडजस्ट करू शकले नाही. काहीही कारण असू शकतात, ते आपण आता पुढे शिकणारच आहोत. तर त्या कारणांमुळे काय झालंय, ते ऍडजस्ट केलं नाही आणि मग त्यामुळे ते व्हॅनिश झाले, एक्सटिंक्ट झाले. लास्ट क्वेश्चन आहे तुमचा, वाय आर द मेनी स्पेसीज ऑफ एनिमल्स अँड बर्ड्स गेटिंग एक्सटिंक्ट? सेम जसे अगदी म्हणजे खूप मोठे ह्यूज एनिमल जो डायनासोर जर तुमचा एक्सटिंक्ट होऊ शकतो, तर ऑफकोर्स तुमचं जे काही छोटे छोटे क्रिएचर्स आहेत, एनिमल्स, बर्ड्स काही असतील तेही एक्सटिंक्ट होतात. का? तर त्याच्याही पाठीमागे असे रिझन आहेत की जो काही आपल्या चेंजेस झालेत, म्हणजे बिकॉज ऑफ ह्युमन बिंग, सगळे जे चेंजेस झाले ते बिकॉज ऑफ ह्युमन बिंग आहेत. कारण आपण आपली डेव्हलपमेंट करतोय, तेव्हा जे काही आपली डेव्हलपमेंट करताना आपण टेक्नॉलॉजी युज करतोय, त्याचा इफेक्ट कुठेतरी त्यांच्या फूडवर, त्यांच्या लिव्हिंग लाईफवर कुठेतरी होतोय आणि मग त्यांना ते सूट होत नाहीये. फॉर एक्झाम्पल तुम्हाला देते की स्पॅरोज आहेत ते बघा, मागच्या 2-3 वर्षामध्ये त्या गायब झाल्या होत्या. आणि त्याचं मेन कारण काय आहे, आता सध्या रेडिएशन आपल्याकडे भरपूर आहे ना, सगळीकडे मोबाईलचे टॉवर वगैरे आहेत बघा, त्यातनं तुम्ही जेव्हा नेटवर्क घेत असता तेव्हा ऑफकोर्स रेडिएशन होत असतं ना. आणि हा चिमणीसारखा तर छोटा प्राणी आहे, म्हणजे छोटा पक्षी आहे, त्याला हे रेडिएशन वगैरे खूप हानिकारक झालं. एकतर त्यांनी तो एरिया सोडून तरी ते गेले, नसेल पेक्षा त्यांचं लाईफ ते कम्प्लीट स्पॉइल झालं. क्लिअर सगळ्यांना इथपर्यंत? ओके, स्टार्ट करण्यापूर्वी मी एकदा चेक करते. Yes. Any doubt? Anybody? No doubt. Okay. Yes. Okay. Okay. की स्टुडंट तुम्हाला कोणाला हिंदी मधनं एक्सप्लेनेशन पाहिजे? हु वॉन्ट एक्सप्लेनेशन इन हिंदी?
No? Nobody need? Everyone understood? Okay. Then I will continue with Marathi. Huh? Yes. Okay. देन आय विल स्टार्ट. बघा काय झालं, आपले 4 क्वेश्चन जे कॅन यू रिकॉल, म्हणजे ऍक्च्युली ते तुम्हाला सगळं माहिती आहे आणि तुम्हीच सगळी उत्तरं द्यायची असतात त्याची. मी फक्त तुम्हाला गाईडलाईन करणार, पण आता सध्या मी सगळं एक्सप्लेनेशन तुम्हाला दिलेलं आहे. क्लिअर सगळ्यांना? तर आता फक्त एक काम करायचं आहे, तुम्ही जे मी तुम्हाला सांगितलंय तेच आता तुम्हाला, त्या सगळ्यातनं तुम्हाला काय समजलं तर इव्हॉल्युशन. तर व्हॉट इज मीन बाय इव्हॉल्युशन? एक्झॅक्टली 1 सेंटेन्स मध्ये, सिंगल लाईन मध्ये तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुक मध्येच दिलेलं आहे बघा. इव्हॉल्युशन इज द ग्रॅज्युअल चेंज ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर द लॉंग ड्युरेशन. सिंपल संपलं इथे. तुमची इव्हॉल्युशनची काय डेफिनेशन आहे ती अगदी सिंपल 1 सेंटेन्स मध्ये म्हणजे क्लिअर झाली आहे. ऍक्च्युली काय आहे त्याचं मिनिंग? इव्हॉल्व्ह होणं म्हणजे काय होत आहे की थोडंसं तुमचं ग्रोथ होणे, तुमची डेव्हलपमेंट होणं. मग तुमची म्हणजे कोणाची? तर आता सध्या आपण अभ्यास करतोय तो सगळा क्रिएचर्सचा, अॅनिमल्सचा, लिव्हिंग थिंगचा. ओके. तर ह्या लिव्हिंग थिंग मध्ये जे काही चेंजेस झाले अकॉर्डिंग टू देअर लाईफ, ते चेंजेस म्हणजे इव्हॉल्युशन. म्हणजे इन शॉर्ट तुम्ही लक्षात काय ठेवायचं आहे, इव्हॉल्युशन म्हणजे ग्रोथ होणे किंवा डेव्हलपमेंट होणे. मग आता सांगा मला, ही ग्रोथ तुमची अशी सहज होते का? किंवा आज झाले की लगेच म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्हाला हा चेंज दिसतोय का? नाही. इट्स अ ग्रॅज्युअल चेंज. म्हणजे काय आहे, तो असा क्रमाक्रमाने इन शॉर्ट डे बाय डे थोडासा चेंज होत राहतो. समजतंय? त्याला म्हणायचं ग्रॅज्युअल चेंज. आणि हे कोणामध्ये दिसतं तुम्हाला? ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे काय आहे ते तुम्हाला सगळ्यांना 8वी पासून चांगलं माहिती आहे. इट्स कंटेन्स plants, animals and all microbes and all creatures are included in the living organism. आणि ह्या सगळ्यांमध्ये तुम्हाला जे काही चेंज मिळतो, एक ग्रॅज्युअल चेंज ज्याला म्हटलंय, की क्रमाक्रमाने तुम्हाला जो काही डेव्हलपमेंट त्यांचं दिसतोय, जो काही त्यांचा विकास होताना दिसतोय, तो इट्स टेक लॉंग टाइम, लॉंग ड्युरेशन. म्हणजेच यासाठी खूप वर्ष लागतील. खूप म्हणजे किती माहितीये? हजारो, बिलियन्स, अब्जावधी वर्ष लागलेली आहे. क्लिअर सगळ्यांना? दिस इज अ व्हेरी स्लो गोइंग प्रोसेस थ्रू विच डेव्हलपमेंट ऑफ द ऑर्गॅनिझम इज अचीव्ह. काय सांगितलं? त्याच फर्स्ट सेंटेन्सशी रिलेटेड त्यांनी दुसरं एक सेंटेन्स सांगितलं. काय? दिस इज अ व्हेरी स्लो गोइंग प्रोसेस. म्हणजे काय आहे तर हे टप्प्याटप्प्याने होणार आहे. हार्ड अँड फास्ट लगेच काही तुम्हाला त्याच्यामध्ये चेंज दिसणार नाही. हा तो सायंटिस्ट लोकांनी ऑब्झर्व करून त्यांनी हे सगळं केलेलं आहे की ह्याला खूप वेळ लागतो पण चेंज मात्र नक्की मिळतोय. दॅट प्रोसेस इज नोन ॲज द इव्हॉल्युशन प्रोसेस. ओके. All the stages in changes occurred in various components ranging from stars and planets in the space to the biosphere present on the earth should be included in the study of the evolution. काय सांगितलं की हे सगळं आहे, याच्यामध्ये कोण आहे सगळ्यात महत्वाचं. आता आपण कुठे आहोत, कोणत्या प्लॅनेटवर आहोत हे सगळ्यांना माहिती आहे. आणि आता हा जो आपला प्लॅनेट आहे, जे आपले अर्थ आहे, त्याच्यावर मेन 2 पार्ट आहेत. कोणते पार्ट? तर एक आहे तुमचा लँड आणि दुसरा आहे वॉटर. समजतंय? हा, मग ह्या 2 पार्ट मध्ये ऑफकोर्स तुमचं जे रिलेशन आहे ते कोणाशी आहे तर स्टार्स म्हणजे आणि प्लॅनेट्स, म्हणजे थोडक्यात स्पेस मध्ये पण काहीतरी चेंजेस घडतायत, घडामोडी घडतायत, त्याचेही इफेक्ट इथे आपल्याला पृथ्वीवर बघायला मिळत आहेत. म्हणून त्याने सांगितलंय बघा, ऑल द स्टेजेस इन चेंजेस ऑकर्ड इन व्हेरियस कंपोनंट्स रँगिंग फ्रॉम द stars and planets in the space to the biosphere present in the earth should be included in the study of evolution. म्हणजेच जे काही चेंजेस होतात ते तुमचे नुसते पृथ्वीवर नाही तर त्याचं रिलेशन ऑफकोर्स तुमचा प्लॅनेट पण आहे, स्पेस मधल्या सगळ्या ज्या घडामोडी आहेत त्याच्याशी रिलेटेड आहे. Formation of the new species due to the changes in the specific characters of the several generations of living organism as the response to the natural selection is known as evolution, is called as evolution. आता
जी तुम्हाला वन सेंटेन्स मध्ये जी काही डेफिनेशन सांगितली होती किंवा क्लिअर केलं होतं तुम्हाला व्हॉट इज इव्हॉल्युशन. इट्स अ ग्रॅज्युअल चेंज अँड इट्स अ लॉंग ड्युरेशन प्रोसेस, इट्स अ स्लो प्रोसेस. आणि हे सगळं जे होतं त्याचं रिलेशन कोणाकोणाशी आहे, त्याचा जो डिटेल स्टडी आहे, त्याचे जे कॅरेक्टर्स आहेत ते सगळे सायंटिस्ट लोकांनी जे काही शोधून काढलं आणि दॅट प्रोसेस इज नोन ॲज इव्हॉल्युशन प्रोसेस. क्लिअर इथपर्यंत सगळ्यांना? आता त्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट. 3.5 बिलियन इयर्स अगो. किती मी मगाशीच तुम्हाला म्हटलं की इट्स अ स्लो प्रोसेस, इट टेक्स लॉंग ड्युरेशन, इट टेक्स लॉंग पिरियड. मग किती लॉंग पिरियड म्हणजे किती? तर हजारो बिलियन्स किंवा अब्ज लक्षावधी वर्षांपासून हे सगळं चालू आहे. लाईफ अँड हॅड बीन नॉन एक्सटिंक्ट ऑन द अर्थ. बघा, म्हणजे आता मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की पृथ्वी का अस्तित्वात आली, म्हणजे इट्स अ प्लॅनेट. त्या पृथ्वीवर सुरुवातीला काय होतं कोणालाच माहिती नाहीये काय होतं, पण मात्र तिथे लँड आणि वॉटर असे दोन पार्ट होते. समजतंय? म्हणजे दुसरं काही क्रिएचर होतं किंवा तिथे काहीतरी दुसरं लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रेझेंट होता किंवा असू शकेल याचीही कुणाला म्हणजे काही आयडिया नव्हती. ऍट द बिगिनिंग म्हणजे सुरुवातीला काय केलं तिथे? ऍट द बिगिनिंग काय झालं? There may have been only simple element in the ocean on the earth, and simple type of the organic and inorganic compounds may have been formed from those. काय केलं त्यांनी की एक तर पहिलं स्टार्टला म्हणजे तिथे जे काही लँड आणि वॉटर होतं तर त्या लँडवर त्यांनी काहीच अज्युम केलं नाही, पण वॉटरफॉल म्हणजे बॉडीज होत्या. आता वॉटर बॉडीज म्हणजे काय असणार आहेत? सगळे ओशन असणार आहेत. मग त्या ओशन्स मध्ये कुठेतरी नक्कीच लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, कुठेतरी मायक्रो स्वरूपामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रेझेंट असणार आहेत. समजतंय? ऍट द बिगिनिंग देअर मे बी ओनली सिम्पल एलिमेंट. कसे होते ते? सिम्पल होते. इन द ओशन ऑन द अर्थ अँड सिम्पल टाईप ऑफ द ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आता बघा, एक तर पहिलं तुम्हाला 8वीला तुम्ही शिकलेला आहात सगळं, सेल स्टडी झालेला आहे तुमचा. हा, तर त्या सेलमध्ये बरेचसे ऑर्गन्स वगैरे असतात. तर तो एक जो सिंगल सेल आहे की ज्या सेलने आपली बॉडी बनत असते, तर तो सिंगल सेल, तर तो सेल पण नव्हता. तर त्या सेलसाठी लागणारं एखादं असं लिव्हिंग मटेरियल ऑर्गॅनिझम तिथे प्रेझेंट होता असं सायंटिस्ट लोकांनी अज्युम केलं, फाइंड आउट केलं. आणि त्याच्यानंतर मात्र जे काही लिव्हिंग तुमचं ऑर्गॅनिझम तिथे होतं त्याच्यामध्ये कुठेतरी काहीतरी त्यांच्या कॉम्बिनेशन झालं आणि ते कॉम्बिनेशन झाल्यानंतर तिथे ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स फॉर्म झाले. आता बघा, मी तुम्हाला आधी शब्द वापरला होता तो सिंपल इलेमेंट्स वापरला होता. आणि आता मी कंपाऊंड वापरते. लक्षात घ्या, हा तो मेन डिफरन्स आहे की इलेमेंट्स म्हणजे तुमचा एखादा छोटासा एखादा इलेमेंट असू शकतो, एखादाच ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं फॉर्म नाहीये. मग आता ते इलेमेंट कोणत्या टाईपचे असू शकतात? तर पाण्यामध्ये काय प्रेझेंट असू शकतं? हायड्रोजन असू शकतो, नायट्रोजन असू शकतो, ऑक्सिजन असू शकतो ना. म्हणजे दॅट इज नोन एज द इलेमेंट्स. समजतंय? म्हणजे या टाईपचे इलेमेंट सुरुवातीला पाण्यामध्ये किंवा ओशनमध्ये प्रेझेंट होते, पण त्यांच्यामध्ये कुठेतरी काहीतरी अट्रॅक्शन झालं, कुठेतरी काहीतरी कॉम्बिनेशन झालं. अँड आफ्टर दॅट कॉम्बिनेशन दे कन्वर्ट इनटू ऑर्गॅनिक कंपाऊंड्स अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. So what is mean by organic and what is mean by inorganic? There is the huge difference between organic and inorganic. Organic means the compounds, the present, in compounds present carbon and hydrogen, that is known as hydrocarbons. All of you know organic compounds, that means the compounds having hydrogen and carbon. म्हणजेच तुमचे जे सिंपल एलिमेंट्स आहेत की नाही, जे हायड्रोजन कार्बन, ते कोणामध्ये प्रेझेंट होते? ऑर्गॅनिक मध्ये. आणि ऑफकोर्स इनऑर्गॅनिक म्हणजे काय आहे की ज्यांच्यामध्ये बाकी सगळं आहे, म्हणजे हायड्रोजन आणि कार्बन असे कॉम्बिनेशन मध्ये नाहीये, तर ते तुमचे एखाद वेळेस कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड यासारखे इनऑर्गॅनिक कंपाऊंड असू शकतात. क्लिअर इथपर्यंत सगळ्यांना? पुढे बघा, कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स लाईक. आता बघा पुढचे स्टेप. पहिलं होतं तुमचं सिंपल एलिमेंट्स, त्याच्यानंतर झालं तुमचं ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आता त्याच्या पुढची कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स. कॉम्प्लेक्स दॅट मीन्स कम्प्लीट अपोजिट ऑफ द सिंपल. सिंपल बॉडी म्हटल्यानंतर काय येतं?
देर इज नो कॉम्प्लिकेशन्स, ओनली सिम्पल बॉडी. In that means there is also nucleus is also absent. Okay. Then complex compound, that means the proteins and nucleic acid may have formed over the long period from those simple compounds. बघा, जे काही तुमचे ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स फॉर्म झाले जे सिंपल इलेमेंट पासून, त्या कंपाऊंड्स मध्ये पण कॉम्प्लेक्स कंपाऊंड फॉर्म झाले, म्हणजे ते त्याच्या पुढची स्टेप झाली. दॅट टेक्स सम टाइम, लॉट्स ऑफ इयर्स. कळतंय का? हे सगळं एका दिवसात किंवा याच्यात नाहीये, खूप वर्ष, म्हणजे जे काही तुम्हाला बिलियन्स सांगितलेत की नाही, तर तेवढ्या वर्षांमध्ये त्यांनी सिंपल हे सगळ्या त्यांच्या चेंजेस व्हायला, त्यांच्यामध्ये हा इव्हॉल्व्ह व्हायला पण खूप वर्ष लागलीत मुलांना त्याला. समजतंय? हे जे आपण स्टेप बाय स्टेप पुढे चाललोय, की सिंपल एक ऑर्गॅनिक मटेरियल असणार आहे, ते नंतर सिंपल इलेमेंट होतं, simple element that converts into organic and inorganic compounds, and after that organic compounds and inorganic compounds carry forward complex compound like proteins and nucleic acids. मग आता कॉम्प्लेक्स कंपाऊंड कुठले आहेत तर तुमचे प्रोटीन्स, आणि ऑफकोर्स न्यूक्लिक ऍसिड म्हणजेच तुमचे डीएनए. हा, म्हणजे इथे आपलं थोडंसं कुठेतरी स्ट्रक्चरल आलं. समजताय? थोडीशी कॉम्प्लेक्स बॉडी आली की त्या बॉडीमध्ये काहीतरी थोडंसं प्रेझेंट आहे. आता तुम्ही हे तर सगळं शिकत आलात मुलांना, की तुमचं जेव्हा सेल फॉर्म होतो तेव्हा तो सेल एक तर युनिसेल्युलर असतो किंवा मल्टीसेल्युलर असतो. समजतंय? तर हे जे सगळे तुमचे सेल जे फॉर्म होणार आहेत, ते सेल तुमचे ह्या कॉम्प्लेक्स कंपाऊंड पासून फॉर्म होणार आहेत. क्लिअर इथपर्यंत सगळ्यांना? पुढे बघा. फ्रॉम दोज सिंपल कंपाऊंड, first primitive type of the cell may have been formed from the mixture of the different organic and inorganic compound. म्हणजेच after the formation of complex compound, त्याच्यानंतर तुमचं पहिलं प्रिमिटिव्ह टाइप ऑफ सेल तयार झालं असणार आहे. म्हणजे असं त्यांचं एक गेसिंग आहे, असं त्यांनी एक अज्युम केलेलं आहे की कॉम्प्लेक्स कंपाऊंड जेव्हा फॉर्म झालं तेव्हा कुठेतरी एक छोटासा प्रिमिटिव्ह सेल तयार झाला. प्रिमिटिव्ह म्हणजे काय? तर सेल तयार होण्याच्या आधीची जी स्टेज आहे की नाही, तुमचं असतं ना रनिंग रेस सुरू व्हायच्या आधीचं काय असतं, गेट सेट गो, रेडी असतं ना तुम्ही, तशा टाईपची जी काही तुमची एक आहे ना म्हणजे स्टेज असते ती, त्याला म्हणायचं फर्स्ट प्रिमिटिव्ह टाइप ऑफ द सेल स्टेज. क्लिअर सगळ्यांना? म्हणजेच त्या सेल पर्यंत येईपर्यंत त्याच्यामध्ये ऑफकोर्स कॉम्बिनेशन कुणाचं असणार आहे? कॉम्प्लेक्स कंपाऊंड म्हणजेच तुमचे ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. Numbers of these cells may have increased at the cost of surrounding chemicals. कशापासून बनलं? ऑफकोर्स they need some chemicals. There may have been some different among these cells and according to the principle of nature selection. आता नेचर सिलेक्शन म्हणजे काय झालं? जे नॅचरली प्रेझेंट आहे, जे नॅचरली आपल्या पृथ्वीवर अस्तित्वात आहे, त्याच्याशी रिलेटेड हे सगळं तुमचं तयार होत असतं. त्यामुळे त्याचं सगळ्याचा संबंध कशाशी आहे? नेचर सिलेक्शन. कारण नेचरने ह्याला सिलेक्ट केलेलं आहे ना. कारण तुमचं जे काही सगळं चेंजेस तुमच्यामध्ये इन द सेन्स समजून घ्या मुलांना, की हे सगळे जे सेल जो आपला एक फर्स्ट सेल जो फॉर्म होणार आहे पृथ्वीवर, किंवा त्याचं अस्तित्व जे सायंटिस्ट लोकांनी शोधून काढलंय, त्या सेलच्या स्टडी संबंधी आपण हा इव्हॉल्युशनचा स्टडी करतोय. तर हे सगळं आहे ते नेचरने एक्सेप्ट केलेलं आहे, म्हणून त्याला नाव दिलेलं आहे द प्रिन्सिपल ऑफ नेचर सिलेक्शन. समजलं? सम मे हॅव शोन गुड ग्रोथ अँड सम मे हॅव द व्हेरिश विच कुड नॉट ऍडजस्ट विथ द सराउंडिंग. बघा, मी तुम्हाला जे 4 क्वेश्चन मी दिले होते, किंवा ज्या 4 क्वेश्चनचं मी एक्सप्लेनेशन दिलं होतं, ते सगळं तुमचं इथे आलं की ज्याने ऍडजस्ट केलं, ज्यांनी स्वतःमध्ये इव्हॉल्युशन घडून आणलं, जे नेचर बरोबर ऍडजस्ट झाले, ते सगळे काय झाले? ग्रोथ झाले. दे शो गुड ग्रोथ. समजलं सगळ्यांना? आणि डायनासोर सारखे जे प्राणी आहेत की ज्यांनी नेचरशी ऍडजस्टच नाही केलं, स्वतःमध्ये काही चेंजेसच नाही केले, स्वतःमध्ये काही डेव्हलपमेशन नाही घडवून आणल्या, स्वतःमध्ये काही इव्हॉल्युशन नाही केलं, ते आपोआप काय झाले? एक्सटिंक्ट झाले. समजलं? त्या प्रश्नाचं उत्तर आता सगळ्यांना? ज्यांनी नेचर बरोबर ऍडजस्ट केलं ते सगळे इव्हॉल्व्ह झाले, त्यांची इथे नेचर बरोबर ग्रोथ झाली, आणि अजूनही आजपर्यंत बिलियन्स ऑफ इयर्स आफ्टर ते काय आहेत? या पृथ्वीवर अस्तित्वात आहेत, आणि बाकीचे मात्र सगळे व्हॅनिश झाले.
क्लिअर इथपर्यंत सगळ्यांना? पुढे बघा, ऍट प्रेझेंट crores of the species of the plants and the animals with huge diversity. आता एक लक्षात घ्यायचं की आता आपण जो स्टडी करतोय तो इव्हॉल्युशनचा, त्याच्यामध्ये आतापर्यंत आपण काय केलंय की एक सेल तयार झाला, कुठेतरी एक सेल अस्तित्वात आला, इथपर्यंत आपण आलोय. आता त्या सेलमध्ये किती स्पेसीज, किती जाती आहेत, किती व्हरायटी असू शकतात, म्हणजे नुसता सेल तयार झाला आणि तिथे स्टॉप झालं असं नाहीये. तर त्या सेलचं तयार होण्यापूर्वी तसे त्यांनी जे काही हजारो वर्ष घेतली होती, तसंच त्याचा पुढचा जो इव्हॉल्युशनचा पार्ट आहे, त्याची जी ग्रोथ मिळते आपल्याला, ती ग्रोथ पण तुम्हाला काही वर्ष लागली ती ग्रोथ मिळायला, आणि त्याच्या पण व्हेरियस स्पेसिस तुम्हाला अस्तित्वात मिळाल्या इथे या प्लॅनेटवर. बघा, ऍट प्रेझेंट crores of the species of the plants and the animals with huge diversity, म्हणजे तिथे खूप खूप असंख्य, ह्यूज म्हणजे खूप, डायव्हर्सिटी म्हणजे त्याच्यामध्ये व्हरायटी मिळाली तुम्हाला, रिगार्डिंग शेप अँड कॉम्प्लेक्सिटी ऍज प्रेझेंट ऑन द अर्थ. म्हणजेच ह्या स्पेस ज्या काही तुमच्या स्पेसीज आहेत, ज्या काही जाती तुमच्या निर्माण झाल्या, त्याच्यामध्ये व्हरायटी ऑफ स्पेसीज मिळाल्या, ज्याचा स्टडी आपण आता सगळा जो काही इव्हॉल्युशनच्या आपल्या स्टेजेस असणार आहेत ना, त्या स्टेजेसमध्ये आपण कम्प्लीट या लेसन मध्ये करणार आहोत. पुढे बघा, रिगार्डिंग शेप अँड कॉम्प्लेक्सिटी आर प्रेझेंट ऑन द अर्थ. ॲनिमल डायव्हर्सिटी रेंजेस फ्रॉम द युनिसेल्युलर अमेबा. बघा, कुठून सुरुवात झाली, तर युनिसेल्युलर म्हणजे सिंपल एका सेल पासून तयार झालेल्या सगळ्या ॲनिमल्स पासून, प्लांट्स पासून सुरुवात झाली. ती कुठपर्यंत गेली, तर ह्यूज सेल असणारे मल्टी सेल्युलर ॲनिमल्स आणि मल्टीसेल्युलर प्लांट्स आता इथे सध्या अस्तित्वात आहे. त्यात काय सांगतायत बघा तुम्हाला, ॲनिमल्स डायव्हर्सिटी रेंजेस फ्रॉम द युनिसेल्युलर अमेबा अँड पॅरामेसियम टू मॅन अँड जायंट वेल. म्हणजेच प्लांट्सचा जर तुम्ही विचार केलात, तर प्लांट्स मध्ये तुमचे युनिसेल्युलर पासून स्टार्ट होऊन मल्टीसेल्युलर पर्यंत एंड झाला. मग तो स्टार्ट कुठून झाला, तर स्मॉल क्रिएचर्स लाईक अमिबा ऍज टू द जायंट वेल फिश आहे ना, त्याच्यापर्यंतचा, म्हणजे एवढी मोठी बॉडी असणारे पण तुमचे ॲनिमल्स इथे प्रेझेंट आहेत. प्लांट्सच्या बाबतीत विचार केला तर काय मिळणार तुम्हाला, द प्लांट डायव्हर्सिटी कन्सिस्ट ऑफ व्हेरियस स्पेसीज रँकिंग फ्रॉम द युनिसेल्युलर क्लोरेला टू द ह्यूज बनियन ट्री. म्हणजे जसं प्राण्यांमध्ये तुम्हाला सिंगल सेल्युलर ॲनिमल्स मिळाले, तसे तुम्हाला मल्टीसेल्युलर ॲनिमल मिळाले. सेम प्लांट्स मध्ये पण तुम्हाला क्लोरेला सारखे सिंपल युनिसेल्युलर प्लांट्स क्रिएचर्स होते, आणि बनियन ट्री म्हणजे वडाच्या झाडासारखे पण खूप मोठे झाडं पण आहेत की नाही आपल्या सध्या पृथ्वीवर अस्तित्वात. म्हणजे एवढ्या स्पेसिस तुम्हाला आहेत. आता इन बिटवीन दॅट द रेंज बिटवीन युनिसेल्युलर टू द मल्टीसेल्युलर व्हेरियस स्पेसिस असणार आहेत. तुम्ही इमॅजिन करा, नुसतं झाडं डोळ्यासमोर आणा किंवा प्लांट्स डोळ्यासमोर आणा, तुमच्या हजारो प्रकारचे प्लांट्स आणि अॅनिमल्स तुमच्या डोळ्यासमोर येतील. म्हणजे तुम्ही याच्यावर जर विचार केला तर ऑफकोर्स तुम्हाला हे सगळं दिसणार आहे. क्लिअर इथपर्यंत? पुढे बघा, द लाईफ एक्सटेंट ऑन द अर्थ एव्हरीवेअर फ्रॉम इक्वेटर टू द बोथ ऑफ द पोल. आता एकदम सिंपल सांगितलंय तुम्हाला, आपली पृथ्वी, सगळ्यांना आपला पृथ्वीचा गोल माहिती आहे. सगळ्यांनी स्कूलमध्ये तुम्ही जॉग्रफीचा स्टडी करताना क्लासमध्ये सगळ्या टीचरने तुम्हाला तो पहिला दाखवतात, इंट्रोडक्शन जे तुम्हाला जॉग्रफीचं असतं. त्या जॉग्रफीच्या इंट्रोडक्शन मध्ये मॅप रिडिंग करण्यासाठी तुमचा तो जो पृथ्वीचा गोल आहे तो क्लासमध्ये ईच अँड एव्हरी स्टुडंट तुमचा जॉग्रफीचा घेऊन येत असतो, कळतंय? म्हणजेच तुम्हाला पृथ्वीचा गोल सगळ्यांना माहितीये. आता विचार करा, त्या पृथ्वीचा गोल जो आपण बघतोय त्याच्यावर तुम्हाला इक्वेटर नावाचा एक लाईन दिसते, की जे तुमच्या त्या अर्थच्या त्या सर्कलचे दोन पार्ट करतो. एक अप्पर पार्ट असतो आणि एक लोअर पार्ट असतो. तर अप्पर पार्ट आहे त्याला नॉर्दर्न हेमिस्फिअर म्हटलं जातं, आणि जो डाऊनचा पार्ट आहे त्याला साऊथर्न हेमिस्फिअर म्हटलं जातं. समजतंय? मग आता विचार करा की हे सगळं जे काही लाईफ पृथ्वीवर, मी आपल्या अर्थवरचं सांगते, की अर्थ हे एक प्लॅनेट आहे जिथे फक्त आपले हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स सध्या आहेत प्रेझेंट. तर त्यांच्यामध्ये म्हणजे अगदी नॉर्थ पोल पासून साऊथ पोल पर्यंत सगळीकडे सजीव सृष्टी आहे. समजतंय मुलांना? म्हणजे दोन्ही पोल्सला पण आहे आणि इक्वेटरवर पण प्रेझेंट आहे, हे त्यांना सांगायचं आहे. हे सायंटिस्ट लोकांनी किती डीप स्टडी केलाय बघा. पुढे
Organisms are present at all the places like air, water, land, rock, etc. आता हे सगळं प्रेझेंट असताना तुम्हाला जगण्यासाठी काहीतरी लागतं की नाही? काय स्पेसमध्ये जगू शकतो का आपण? नाही तर चंद्रावर जगू शकतोय का आपण? नाहीये ना, कारण तिथे ऍटमॉस्फिअर नाहीये ना तसं. म्हणजे आपल्या लिव्हिंग थिंग्ससाठी सुटेबल ऍटमॉस्फिअर कुठे अवेलेबल आहे? ओनली वन प्लॅनेट दॅट इज नोन ॲज द अर्थ, आणि ज्याच्यावर आता सध्या आपण राहतोय. ह्युमन हॅव शोन क्युरियासिटी अबाउट ओरिजिन ऑफ द लाईफ. ह्युमन बिंग आहोत आपण, त्यामुळे आपण एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला प्रवास कसा आहे माहितीये का? एप टू द ह्युमन बिंग असा आहे. म्हणजे आपण माकडाचे वंशज आहोत. सुरुवातीला आपण माकडासारखे होतो. आता आहे पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला हा पण स्टडी मिळेल. तर एप पासूनचा आपला जो काही म्हणजे इव्हॉल्युशन किंवा जो काही ग्रोथ मिळालाय, जो काही डेव्हलपमेंट मिळाली, तो ह्युमन बिंग पर्यंत आपला आहे. आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या ऑल लिव्हिंग थिंग्स मध्ये, ऑल लिव्हिंग अॅनिमल्स मध्ये आपण सगळ्यात म्हणजे हुशार, एकदम क्लेवर म्हटलं जातं तशातले आहोत. त्यामुळे आपल्याकडे क्युरियासिटी हा पार्ट आहे. त्यामुळे आपण पृथ्वीवर अस्तित्वात आलेले हे क्रिएचर कसे अस्तित्वात आले, कसे जन्माला आले असतील, त्यांचा स्टार्ट कसा झाला असेल, याच्यावर रिसर्च सुरू केला ह्युमन बिंग. म्हणजे थोडक्यात सांगायचे सायंटिस्ट लोकांनी. आणि मग तो त्यांनी फाइंड आउट केला, आणि मग आपल्या समोर आता त्यांनी सांगितलंय की हा जो काही जीव, जो काही सजीव निर्माण झाला पृथ्वीवर, तो कसा झाला. बघा, the life exists on the earth everywhere from the equator to the both poles. Organisms are present at all the places like air, water, land, rock, etc. Humans have shown curiosity about origin of the life and the reason for such a great diversity in the life present on the earth since ancient period. म्हणजेच आपल्या पूर्वजांपासून खूप मागे गेला तर बिलियन्स ऑफ इयर्स बॅक हे सगळं पृथ्वीवर अस्तित्वात आहे, हे पहिलं फाइंड आउट केलं. डिफरंट थेरीज अबाउट ओरिजिन अँड इव्हॉल्युशन ऑफ लाईफ हॅव बीन प्रपोज टिल टुडे. आणि सायंटिस्ट लोकांनी किती वर्षांपासूनचा हा स्टडी केलाय? तर मागच्या बिलियन्स ऑफ इयर्स पासूनचा त्यांनी स्टडी केलाय, सगळं फाइंड आउट केलंय की इथे पृथ्वीवर जो काही सजीव निर्माण झाला तो कसा झाला असेल, तो शेप कसा असेल, साईज काय असेल, त्याच्यामध्ये किती ऑर्गन्स असतील, त्याचा इनिशियल ग्रोथ काय असणार आहे, त्याचं डेव्हलपमेंट कसं झालं असणार आहे, आणि त्याचं इव्हॉल्युशन कसं झालं असणार आहे, ह्या ओरिजिन त्याचा काय असणार आहे, आणि त्याचं इव्हॉल्युशन आफ्टर इव्हॉल्युशन तो कसा झाला, इथपर्यंतचा स्टडी सगळा हा सायंटिस्ट लोकांनी केलेला आहे. आणि त्याच सगळ्या प्रोसेसला त्यांनी नाव दिलेलं आहे थेअरी ऑफ ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. समजलं सगळ्यांना की जे इव्हॉल्युशनचा आपण स्टडी करतोय, त्या इव्हॉल्युशनचा स्टडी करताना सगळा जो एफर्ट आहे तो सायंटिस्ट लोकांचा आहे. क्लिअर इथपर्यंत सगळ्यांना? आता त्याच्यानंतरचा पार्ट आहे आपला थेअरी ऑफ इव्हॉल्युशन. आता थेअरी ऑफ इव्हॉल्युशन मध्ये काय आहे बघा. अकॉर्डिंग टू द इव्हॉल्युशन, म्हणजेच हे इव्हॉल्युशन होत असताना, हे सगळं करत असताना सायंटिस्ट लोकांनी अज्युम केलं होतं ना की पहिला जो सजीव निर्माण झाला तो कुठे झाला? पाण्यात झाला. आता पाण्यात झाल्यानंतर पहिलं हे झालं की तो कसा झाला असेल. मग आता त्याच्या संबंधी त्यांनी सगळं एक्सप्लेनेशन तुम्हाला या पॅरेग्राफ मध्ये दिलेलं आहे. अकॉर्डिंग टू दिस थेअरी, फर्स्ट लिव्हिंग मटेरियल प्रोटोप्लाझम. बघा, फर्स्ट लिव्हिंग मटेरियल आणि ब्रॅकेटमध्ये तुम्हाला वर्ड दिलेला आहे प्रोटोप्लाझम. म्हणजेच जे काही तुमचं एक लिव्हिंग मटेरियल, लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा लिव्हिंग पार्ट जो काही तुमचा तयार झाला, त्याला नाव दिलेलं आहे त्याने प्रोटोप्लाझम. म्हणजे इनिशियल स्टेजला जेव्हा पृथ्वीवर एखादा सजीव किंवा सजीव म्हणण्यापेक्षा एखादा लिव्हिंग मटेरियल जे निर्माण झालं, ते मटेरियल म्हणजे तुमचं प्रोटोप्लाझम. हॅज बीन फॉर्म इन द ओशन. मग ते कुठे तयार झालं? दॅट इज फॉर्म इन द ओशन. इन ड्यू टू कोर्स ऑफ द टाइम युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम वॉज फॉर्म. आणि ते कोणत्या फॉर्म मध्ये असणार आहे? तर ऑफकोर्स दॅट मटेरियल शुड बी इन युनिसेल्युलर फॉर्म. इज दॅट क्लिअर? युनिसेल्युलर म्हणजे सिंगल सेल मटेरियल असणार आहे ते. क्लिअर? ग्रॅज्युअली
changes occurred in the unicellular organism from which larger and more complex material form. म्हणजेच युनिसेल्युलर जे ऑर्गॅनिझम होता तिथे सेल हा पण वर्ड वापरलेला नाहीये, कारण जो मी प्रोटोप्लाझम सांगते त्याच्यासाठी मी पण तुम्हाला वर्ड वापरलाय की लिव्हिंग मटेरियल, लिव्हिंग ऑर्गॅनिझम वापरलाय. त्यामुळे पहिला लिव्हिंग ऑर्गॅनिझम जो प्रोटोप्लाझम होता तो तुमचा एकतर ओशन मध्ये फॉर्म झाला, तो युनिसेल्युलर फॉर्म मटेरियल ऑर्गॅनिझम होता. त्याचं हळूहळू काय झालं, डेव्हलपमेंट होत गेली, ग्रोथ होत गेली आणि त्याची कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम मध्ये कन्व्हर्शन झालं. कळतंय? इट विच लार्जर अँड मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम वेअर फॉर्म. ऑल दोज चेंजेस वेअर स्लो अँड ग्रॅज्युअल. इट टेक्स प्लेस 300 कोर्स इयर. बघा, जवळजवळ 300 कोटी लक्ष दशलक्ष एवढे वर्ष त्याला लागलेत हा चेंज व्हायला. इथे तुम्हाला 3.5 बिलियन सांगितले होते, म्हणजे अब्जावधीपासून त्यांचं हे सगळं पृथ्वीवरचं अस्तित्व असणार आहे. पण त्यांनी फाइंड आउट करताना जो काही स्टडी केलेला आहे तो जवळजवळ 300 वर्षांपूर्वी, म्हणजे 300 वर्षांपूर्वीचा स्टडी घेतलेला आहे. Changes and development in the living organism had been all around and multidimensional, and this led to the evolution of different types of the organism. आणि हळूहळू जो काही त्यांचा ग्रॅज्युअल चेंज मिळत गेला, जो काही डेव्हलपमेंट मिळाला, जे काही त्यांच्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये इम्प्रुव्हमेंट मिळाली, ती इम्प्रुव्हमेंट कशी होती, मल्टी डायमेन्शनल. म्हणजे थोडं 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 त्याच्यामध्ये काही ना काहीतरी वेगळं वेगळं एक तर ऍड होत गेलं, कॉम्प्लेक्स बॉडी फॉर्म होत गेली. दिस लेड टू इव्हॉल्युशन आफ्टर ऑफ द डिफरंट टाइप्स ऑफ द ऑर्गॅनिझम. आणि मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टाइपचे ऑर्गॅनिझम ऍड झाले. मग ते ऑर्गॅनिझम कोणते असणार आहे, एक तर तुमचे ऑर्गॅनिक मटेरियल असणार आहे किंवा इनऑर्गॅनिक मटेरियल असणार आहे. हेन्स दिस प्रोसेस इज कॉल्ड एज द इव्हॉल्युशन विच इज ऑर्गनायझेशनल. बघा, सगळ्या एवढ्याशा प्रोसेसला नाव काय दिलेलं आहे त्यांनी, इव्हॉल्युशन. Progressive development of the plants and animals from the ancestor having different structural and functional organization is called as evolution. आता जाऊन कुठे तुमचं इव्हॉल्युशन कम्प्लीट होत आहे. म्हणजे थोडक्यात काय सांगायचं आहे की इव्हॉल्युशन ही एक खूप मोठी प्रोसेस आहे. ती 1-2 दिवसांची नाही किंवा 4-2 वर्षांची नाही, हजारो वर्षांची नाही, तर त्यांनी जवळजवळ लाखो वर्ष त्याला तो चेंज व्हायला लागलेली आहे. म्हणजे एप पासून ह्युमन बिंग तयार व्हायला इट टेक्स बिलियन्स ऑफ इयर्स. समजलं? आणि हा जो प्रोसेस आहे, हा जो डेव्हलपमेंटचा पिरियड आहे, ही जी ग्रोथ आहे, ह्याला सगळ्याला त्यांनी नाव दिलेलं आहे इव्हॉल्युशन. इज दॅट क्लिअर? Everybody understood? Yes? Okay. Any doubt, students? Each and every point is clear? Okay. Okay. Very good. Nice. Now come to the point. Evidence of the evolution. म्हणजेच काय आहे, आता हे सगळं जे आता सगळं तुम्हाला इव्हॉल्युशन खूप छान माहिती झाला. तर आज काय करायचं आहे बघा, टेक्स्टबुक तुमचं डाउनलोड केलेलं असणारच आहे आणि असायलाच पाहिजे. इच अँड एव्हरी स्टुडंटचं कमीत कमी डाउनलोड केलेलं तरी पाहिजे. तुमचं फिजिकली तुमच्याकडे असेल वेल अँड गुड, व्हेरी फाईन. पण जर तुमच्याकडे फिजिकली नसेल तर प्रत्येकाने ते डाउनलोड करायचंय. कारण का, शिकवताना तुम्हाला खूप छान समजतं, पण तुम्ही थोडस एक आपली विसरण्याची प्रोसेस असते ना, त्या प्रोसेस प्रमाणे तुम्ही विसरू शकता. कळतंय? मग आता विसरू नये म्हणून ते पुन्हा तुमचं रिवाईज होणं गरजेचं आहे. म्हणजेच तुम्ही त्याला वाचलं पाहिजे. कळतंय? आणि सुरुवातीपासून जर तुम्ही असं व्यवस्थित करत गेलात, आज शिकवलेला कंटिन्युअस तुम्ही 8 दिवस तुम्हाला मिळणार आहे, त्या 8 दिवसांमध्ये थोडा थोडा टच देत राहिला तर सगळं तुम्हाला ते लक्षात राहणार आहे, कळणार आहे. म्हणजे आता व्हॉट इज मीन बाय इव्हॉल्युशन हे सगळं तुम्हाला क्लिअर झालेलं आहे. फक्त आता तुम्हाला कसं आहे ते लिहिता येणार नाहीये, तर त्यासाठी तुम्हाला कुठेतरी त्याला व्यवस्थित असं प्रेझेंट करायला लागणार आहे डेफिनेशन, आणि ती तुम्हाला लर्न करणार आहे. तर लर्न करणं, प्रिपरेशन करणं हा सेकंड पार्ट झाला. पण अंडरस्टँडिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, आणि तो तुम्हाला आता शिकवताना बराचसा क्लिअर झाला आहे. आणि अजून क्लिअर होण्यासाठी हा टॉपिक तुम्ही 2-3 वेळा कमीत कमी वाचणं गरजेचं आहे.
आता वाचताना प्रत्येकाने समजून वाचायचं आहे, हे पण घ्या, कारण मीच तुम्हाला शिकवताना किती स्लो शिकवते बघा. नाही, जवळजवळ 40 मिनिटं झाली आपली, तर 40 मिनिटांमध्ये फक्त इव्हॉल्युशन आणि थेअरी ऑफ इव्हॉल्युशन इथपर्यंतच झालंय. आता इव्हिडन्स ऑफ द इव्हॉल्युशन याच्यामध्ये जवळजवळ 5-6 पार्ट आहेत आपल्याला, कारण हे सगळे जे काही इव्हिडन्स आहेत की नाही, हे इव्हिडन्स म्हणजे थोडक्यात काय आहे, तुमचे उत्क्रांती. इव्हॉल्युशन म्हणजे तुमची उत्क्रांती, तर त्या उत्क्रांतीचे काही पुरावे असावे लागतात ना. मग त्या सायंटिस्ट लोकांनी जेव्हा स्टडी केला तेव्हा त्यांनी खूप वेगवेगळे पुरावे त्यांनी शोधून काढले, आणि ते सगळेच्या सगळे तुम्हाला इथे दिलेले आहेत. आणि हा तुमचा म्हणजे इव्हॉल्युशन, हा तुम्हाला 1 मार्कसाठी डेफिनेशन विचारली जाते, किंवा शॉर्ट नोट साठी व्हॉट इज मीन बाय इव्हॉल्युशन अँड गिव्ह द सम एक्झाम्पल्स ऑफ द इव्हॉल्युशन, हाऊ टेक्स प्लेस. किंवा शॉर्ट नोट याच्यासाठी 3 मार्कासाठी तुम्हाला इव्हॉल्युशन वर क्वेश्चन येतो. पण इव्हिडन्स ऑफ इव्हॉल्युशन हा पण तुम्हाला स्पेशली 3 मार्कांसाठी एक क्वेश्चन येत असतो. समजतंय? मग आता ह्या 3 मार्कांचा स्टडी कसा केला जातो ते एकदा बघा. Collective thinking upon all above mentioned theories implies that evolution is everlasting process of changes. However, it needs proof to prove it. बघा, following are the various proofs available in support of the theories mentioned above. जे काही इव्हॉल्युशन आहे, जो काही चेंजेस आहेत, ते चेंजेस होताना अॅनिमल्स मध्ये कशा प्रकारे डेव्हलपमेंट झाली, ऑल लिव्हिंग थिंग्स मध्ये कशा प्रकारे डेव्हलपमेंट झाली, तर ते कोणते कोणते डेव्हलपमेंट झाले त्याच्यासाठी त्यांनी हे सगळं दिलेलं आहे तुम्हाला. तर फर्स्ट वन इज द मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्स. आता मॉर्फॉलॉजिकल म्हणजे काय झालं, तर थोडक्यात तुमचं जे काही फिजिकल स्ट्रक्चर आहे की नाही, म्हणजे प्लांट्स असोत किंवा अॅनिमल्स असोत, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव द फिजिकल स्ट्रक्चर, आणि त्या फिजिकल स्ट्रक्चर मध्ये जे चेंजेस झालेले आहेत त्याला नाव दिलेलं आहे मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्स. सगळ्यांनी लक्षात ठेवायचे, व्हॉट इज मीन बाय मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्स? द इव्हिडन्स दॅट टेक्स प्लेस इन द फिजिकल स्ट्रक्चर, फिजिकल लुक. क्लिअर सगळ्यांना? पुढे बघा. आता एक तुम्हाला पिक्चर दिलेला आहे, म्हणजे जे काही तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलंय की नाही मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्स, त्या पिक्चरच्या खाली दिलेलं आहे बघा. वरती तुम्हाला अॅनिमल्सचे पिक्चर आहेत, खाली तुम्हाला प्लांट्सचे आहेत. आता ह्या सगळ्यांमध्ये काही सिमिलॅरिटीज आहेत, काही डिफरन्सेस असे असतील, पण तुम्हाला ते फाइंड आउट करायचं आहे की हे सगळे जे स्ट्रक्चर आहेत. तर पहिलं आपण अॅनिमलचा स्टडी करूया. हे सगळा जर तुम्हाला अॅनिमलचे फेस दाखवलेत बघा, तर त्या फेसमध्ये तुम्ही स्वतः ऑब्झर्व करायचं आहे की त्यांच्यामध्ये ते जे काही फेसचे स्ट्रक्चर आहेत ते कसे आहेत, आणि मग त्या स्ट्रक्चरचा आपण आता स्टडी करणार आहोत. सगळ्यांनी कम्प्लीट व्यवस्थित ऑब्झर्व करून ठेवा. मग आता ऑब्झर्वेशन मध्ये काय बघायचंय तुम्ही, त्यांचे इयर पिन्स असतात, ते म्हणजेच त्यांचे कान, त्यांचे डोळे बघायचे आहेत, त्यांचे नॉस्ट्रिल्स म्हणजे त्यांच्या नाकाची ठेवण, त्यांच्या चेहऱ्याची ठेवण, त्यांचं पूर्ण तोंड आहे ते कसं आहे ते सगळं ऑब्झर्व करायचं आहे. आता बघा, व्हेरियस सिमिलॅरिटीज like structure of mouth, position of eyes, structure of nostrils and ear pinna, and thickly disturbed hairs on the body are present in animals. काय काय आहे तुम्ही ऑब्झर्व केलं त्याच्यामध्ये? प्रत्येकाच्या डोळ्यांचं ऑब्झर्वेशन झालं, कानाच्या म्हणजे बाह्य कान म्हणतो ज्याला, इयर पिना म्हणजे काय, तुमचं जे बाहेरचा जो कानाचा भाग आहे की नाही तो, नॉस्ट्रिल्स म्हणजे तुमच्या नोजचं स्ट्रक्चर्स, आणि अंगावरचे केस, सगळ्याचं तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तुम्हाला कसं दिसतंय, ते सगळं सिमिलर दिसतंय. समजतंय? वेअर ॲज सिमिलॅरिटीज इन कॅरेक्टर लाईक लिप शेप्स, लिप वेनेशन, लिप पेट्युल्स एक्सेट्रा कोणामध्ये दिसतंय? प्लांट्स मध्ये. कारण तुम्ही पानांचंही ऑब्झर्वेशन करा, फळांचं ऑब्झर्वेशन करा, त्यांच्या पानांच्या रचनेचं ऑब्झर्वेशन करा, कलरचं ऑब्झर्वेशन करा, कसं दिसतंय? सिमिलॅरिटीज आहेत तिथे. समजतंय? occurs in the case of the plants. This indicates that there are some similarities in those groups, and hence it proves that their origin must be same and must have common ancestor. आता हे सगळं ऑब्झर्व केल्यानंतर ऑफकोर्स दॅट इंडिकेट्स की त्यांच्यामध्ये ज्या सिमिलॅरिटीज आहेत त्या सिमिलॅरिटीज असं सांगतायत की ह्यांचे अँचेस्टर्स म्हणजे ह्यांचे सगळ्यांचे पूर्वज एकच असणार आहेत. आता सध्या त्यांच्या स्पेसीज ह्या वेगवेगळ्या झाल्या, कारण अब्जावधी वर्षांपूर्वीचा जर स्टडी केला
तर ते एकाच स्पेसीपासून म्हणजे एकाच सेल पासून फॉर्म झालेले आहेत, एकाच लिव्हिंग मटेरियल पासून ते डेव्हलप झालेले आहेत. आणि त्याच्यानंतर जेव्हा ग्रोथ होत गेली, तर ती ग्रोथ होत जात असताना त्याच्यामध्ये जे काही डेव्हलपमेंट होत गेली त्याच्यामध्ये त्यांच्या व्हेरियस स्पेसीस फॉर्म झाल्या. पण त्या सगळ्या स्पेसीस जे काही ते कॅरेक्टर शो करतायत राईट नाऊ प्रेझेंट आजच्या घडीला जे काही ते शोज करतायत ते सगळं सिमिलॅरिटीज काय सांगतंय, दिस इंडिकेट दॅट देअर आर सम सिमिलॅरिटीज इन देअर अँसिस्टर्स, म्हणजे त्यांच्या ह्या पूर्वजांमध्ये कुठेतरी हे सगळं म्हणजे सगळ्यांचे पूर्वज हे एकच असणार आहेत, म्हणून सगळ्यांचे हे जे कॅरेक्टर्स आहेत ते तुम्हाला सिमिलर मिळत आहेत. समजलं सगळ्यांना? मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स काय आहे की हे सगळे जे काही कॅरेक्टर्स तुम्हाला सेम दिसत आहेत ह्याच्या मागचं एकच कारण आहे की ह्या सगळ्या प्राण्यांचे ह्या सगळ्या वनस्पतींचा निर्मिती झालेली आहे ती एकाच कुठल्या तरी लिव्हिंग मटेरियल पासून झालेली आहे किंवा लिव्हिंग सेल पासून झालेली आहे. दॅट एव्हिडन्स इज नोन ॲज द मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स. सेकंड आहे अॅनाटॉमिकल. आता अॅनाटॉमिकल मध्ये काय येत आहे ते बघा की पहिलं सगळ्यात महत्वाचं आहे की हे याला म्हणायचं आहे शरीरशास्त्रीय इव्हिडन्स जे बॉडीशी रिलेटेड आहे. आता सगळं आपण बघितलं होतं जे मॉर्फॉलॉजिकल होतं ते तुमचं फिजिकल स्ट्रक्चर वरून दिसणाऱ्या स्ट्रक्चरशी रिलेटेड होतं. आता हे अॅनाटॉमिकल इव्हिडन्स आहे ते तुमचं इंटरनल बॉडी स्ट्रक्चरशी रिलेटेड आहे. समजलं? स्ट्रक्चर ऑफ द बोन्स. पिक्चर शोज दॅट स्ट्रक्चर ऑफ द बोन्स. फर्स्ट पिक्चर शोज ह्युमन हँड. सेकंड फोरलेग ऑफ द ऑक्स म्हणजे बैलाचा पाय आहे. पेंटॅजियम ऑफ द बॅट म्हणजे त्या पंख आहे बॅटचा. आणि फ्लिपर्स ऑफ द वेल म्हणजेच जे वेल नावाचा जो मासा आहे जो स्ट्रॉंग म्हणजे खूप मोठा आहे त्याचे जे काही पर असतात त्याचे हे स्ट्रक्चर आहे. समजलं? आता हे सगळे वेगवेगळ्या प्राण्यांच्या इंटरनल बॉडी स्ट्रक्चर तुम्हाला दिलेला आहे. त्यांचा एक एक तुम्हाला बॉडीचा पार्ट तुम्हाला इथे पिक्चर मध्ये दाखवलेला आहे. आता त्याच्याविषयी बघा. इफ यू आर केअरफुली ऑब्झर्व द पिक्चर देअर डज नॉट सीम एनी सुपरफिशियल सिमिलॅरिटीज. बघा हे सगळं तुम्ही ऑब्झर्व करा त्याच्यामध्ये अशा कुठे स्ट्रॉंग सिमिलॅरिटीज तुम्हाला जाणवत नाहीये. समजतंय की हा त्यांचे हे बघितलं तुम्ही एकाचा हात आहे एकाचा पंख आहे एकाचा पाय आहे एकाचा कल्ला आहे असं आहे ना. बघा पुढे बिटवीन ह्युमन हँड फोर लेग्स ऑफ ऑक्स फ्लिपर्स ऑफ द वेल अँड पेंटॅजियम ऑफ द पेंटॅजियम ऑफ द बॅट. सिमिलरली use of each of those structure is different in the respective animal. आता लक्षात घ्या एक तर त्यांचं जो काय बॉडी पार्ट दिलाय जो काय बॉडी ऑर्गन तुम्हाला इथे शो केलेला आहे तो तर प्रत्येकाचा वेगळा आहे. त्याचा यूज पण वेगळा आहे. समजतंय? म्हणजे हे त्याच्यामध्ये तुम्हाला दोन वेगवेगळे फरक जाणवले म्हणजे डिफरंट ज्याला आपण म्हणतो की त्यांच्यामध्ये हे तुम्हाला दोन डिफरंट सापडले. पण use of those structures is different in the respective animals. However, there is a similar in structure of the bones. मग त्याच्यामध्ये सिमिलॅरिटी काय आहे तर एक तर सगळ्यात महत्वाचं की त्यांचं स्केलेटन जे आहे बॉडी स्ट्रक्चर त्यांचं म्हणजे बोनचं स्ट्रक्चर दाखवलेलं आहे बघा ते प्रत्येकाचं तुम्हाला सिमिलर दिसतंय बघा. म्हणजेच एक तर पहिलं म्हणजे ते बॉडी ऑर्गन वेगळे होते त्यांचं फंक्शन वेगळं होतं पण त्यांचं स्ट्रक्चर म्हणाल तर प्रत्येकाचं स्ट्रक्चर जे बोनचं स्ट्रक्चर आहे ते कसं होतं ना सिमिलर आहे. बघा ऑब्झर्व करा तुम्हाला लगेच लक्षात येईल. ओरिजिन दॅट मीन्स इट शोज द ओरिजिन ऑफ इच ऑफ दोज एनिमल्स इज वन किंवा सिंगल. ते कसे असणार आहेत सिमिलर आहेत कोणाच्या तरी एकाचेच वंशज असणार आहेत ते. This similarity indicates that those animals may have common ancestor. याचाच अर्थ आहे काय की त्यांचे अँसेस्टर पण कसे असणार आहेत ऑफकोर्स सिमिलर असणार आहेत किंवा एकाच अँसेस्टर पासून त्यांची निर्मिती झालेली असणार आहे. क्लिअर? आणि that type of the evidence is known as the anatomical evidence. क्लिअर इथपर्यंत? आता थोडस बघूया किती आहे थोडे एक 10 मिनिटं आहेत आपल्याकडे. त्या 10 मिनिटांमध्ये खूप महत्वाचा पार्ट आहे हा. ओके ठीक आहे. जे मी तुम्हाला क्वेश्चन शिकवला होता की नाही की तुम्हाला अपेंडिक्स नावाचा जो पार्ट आहे
की जो पार्ट तुमचा आत्ता राईट नाव तुमच्या बॉडीमध्ये आहे पण तो आत्ता सध्या युजफुल नाहीये, त्याला नाव दिलेलं आहे वेस्टिजियल ऑर्गन. दॅट मीन्स द ऑर्गन प्रेझेंट इन आवर बॉडी which is not useful to us, that part is known as the vestigial part या vestigial organ. पण पूर्वी आपले अँसेस्टर जे बघितले तर त्यांच्यामध्ये आपल्याला तो गरजेचा होता, समजतंय? आता काय आहे अँसेस्टर की अपेंडिक्स, तर तुम्हाला हा फर्स्ट ह्याच्यात दाखवलंय बघा. टॉपचं तुमचं जे स्मॉल इंटेस्टाईन दाखवलेलं आहे बघा, त्याच्या खाली लार्ज इंटेस्टाईन दाखवलेलं आहे आणि लार्ज इंटेस्टाईनला एक शेपटी सारखा पार्ट आलेला आहे, समजतंय? तो पार्ट म्हणजे तुमचं अपेंडिक्स असतं, की जे आत्ताही आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे पण पुढच्या काही एक बिलियन्स ऑफ इयर मध्ये ते व्हॅनिश झालेलं असणार आहे. हा का, तर त्याचा आता यूज नाहीये आणि बऱ्याच वेळेला ज्या गोष्टी यूज केल्या जात नाहीत त्या व्हॅनिश होतात. फॉर एक्झाम्पल आपली शेपटी व्हॅनिश झाली की नाही, पण तिचं स्केलेटन स्ट्रक्चर मात्र अजूनही आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे, कळतंय? ज्याला आपण माकड हाड म्हणतो ना, आपल्या कमरेचं हाड आहे की नाही, तिथे अजूनही ते स्ट्रक्चर प्रेझेंट आहे, फक्त त्याचा एक्सटर्नल जो पार्ट होता तो व्हॅनिश झालाय. म्हणजेच थोडक्यात ज्याचा यूज होत नाही ते आफ्टर सम टाइम इट विल बी व्हॅनिश, ऍज लाईक तो आपला हा जो अपेंडिक्स आहे तोही कालांतराने खूप पुढच्या जनरेशन मध्ये तो नष्ट झालेला मिळेल कदाचित आपल्याला. बघा, वेस्टिजियल ऑर्गन सगळ्यांना समजला की जो आता सध्या आपल्याला काही उपयोगाचा नाहीये पण आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे. degenerated or underdeveloped useless organ of the organism are called as the vestigial organ. Simple definition तुम्हाला दिलेली आहे. In living organisms, sudden development of the new tissues or organs for the living in the changing environment is not possible. Instead, extinct organs undergo gradual changes mostly. The specific structure in the body is useful under certain situation. काय सांगितलं की लिव्हिंग ऑर्गॅनिझम सडन डेव्हलपमेंट तुम्हाला नाही मिळत आहे, खूप अशी स्लो प्रोसेस आहे, त्यामुळे ऑफकोर्स जे आपल्या बॉडीमध्ये सुरुवातीपासून अँसेस्टर पासून जे प्रेझेंट आहे ते आहेच, ते लगेच व्हॅनिश नाही झालेलं आहे. तिथे म्हणजे अगदी पिढ्यानपिढ्या ते आपल्यामध्ये आलेलंच आहे, न्यू टिश्यू मध्ये किंवा न्यू ऑर्गन मध्ये ते फॉर्म होत राहिले, पण मात्र त्याच्यामध्ये काय झालंय, थोडस चेंजेस झालंय. आता instead of extinct organ undergo gradual changes, mostly the specific structure of the body is useful under the certain situation. आता एक बऱ्याच वेळेला बघा, तुम्ही ऐकून माहिती असेल तुम्हाला की कोणाचं अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं किंवा कोणाच्या पोटात दुखतंय म्हणून त्याचं ऑपरेशन झालं आणि मग त्याचं रिझन काय होतं, तर अपेंडिक्समुळे पोट दुखत होतं. हे असं तुम्हाला ऐकायला कुठेतरी मिळालं असेल. म्हणजेच हा अपेंडिक्स जो आहे, जो आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे, ऍक्च्युली तो यूज मध्ये नाहीये, डायजेशन सिस्टीम मध्ये तो यूज नाही केला जाते, पण त्याच्यामध्ये मात्र खूप युजफुल बॅक्टेरिया म्हणजे साठी तो खूप महत्वाचा आहे. सध्या आपल्याकडे आपण खूप चांगले शिजवून म्हणजे भाजून असे खातोय, त्यामुळे आपली जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ती इझी होऊन गेली आहे. त्यामुळे हा जो पार्ट आहे तो थोडासा दुर्लक्षित झालाय, अनयुजफुल झालाय. पण एक लक्षात ठेवायचंय, तो आपल्याला काही त्रास देत नाही, फार थोड्याच लोकांना किंवा एखाद्या सर्टन सिच्युएशन मध्ये तो तुम्हाला त्रास देतो आणि तो ऑफकोर्स युजफुल नसल्यामुळे आपण काय केला जातो, ऑपरेशन करून त्याला काढून टाकला जातो. पण मात्र जर तो त्रास देत नसेल तर तो आपल्या बॉडीमध्ये लाईफ लॉंग प्रेझेंट पण राहू शकतोय, आपल्याला त्याला काढायची काही गरज लागत नाही. क्लिअर सगळ्यांना? Such structure begins to degenerate under such a situation as per the principle of the natural selection. काय झालं, नॅचरल सिलेक्शन आला शब्द इथे, म्हणजेच काय झालं, हे आपण एक्सेप्ट केलं की जरी तो युजफुल नसेल, काही नाही नसेल, तरी आपल्या बॉडीला त्याचा त्रास नाहीये, त्यामुळे आपण त्याला एक्सेप्ट केलेलं आहे. इट टेक्स थाउजंड्स ऑफ इयर्स फॉर द स्ट्रक्चर टू डिसअपियर. बघा, आता हा व्हॅनिश होण्यासाठी किंवा डिसअपियर होण्यासाठी अजून पुढच्या काही थाउजंड्स वगैरे इयर्स लागणार आहेत, म्हणजे अशा कितीतरी पिढ्या लागणार आहेत. एक पिढी म्हणजे जवळजवळ 25 इयर्सचा गॅप असतो आपला. म्हणजे थोडक्यात लक्षात घ्या, अशा किती पिढ्या आणि किती तुमचे जनरेशन्स लागणार आहेत तिथे. Such organ are seen in the different phases of the disappearance of the different animals. Such organ, though and non-functional in the certain organism, it may be functional in the other organism. That is, it is not vestigial in the other organism. आता कोणामध्ये, तर ज्या गायी वगैरे असतात की नाही,
म्हणजे काऊज, बफेलोज, ऑक्स, गोट्स, हे क्रिएचर्स म्हणजे हे जे अॅनिमल्स आहेत ते सगळे अजूनही कच्च म्हणजे ग्रास, त्याला एक शब्द असतो हर्बिओरस, की जे गवत खाऊन जगणारे आहेत. तर त्या प्राण्यांमध्ये हा ऑर्गन प्रेझेंट आहे, समजतोय, आणि तो युजफुल आहे. म्हणजे ह्युमन बिंग मध्ये जरी तो युजफुल नसेल तरी जे हर्बिओरस अॅनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये तो युजफुल आहे का, तर त्यांच्यामध्ये तो खूप म्हणजे कच्च खातात ना ते सगळं, त्यामुळे त्यांच्यामध्ये तो लागतोय. कळतंय? त्यामुळे जरी ह्युमन बिंग साठी तो युजफुल नसेल, वेस्टिजियल ऑर्गन म्हणून असेल, पण मात्र अदर अॅनिमल्स मध्ये तो मात्र वेस्टिजियल ऑर्गन म्हणून नाहीये, तर तो फंक्शनल ऑर्गन आहे. समजतोय? इट मे बी फंक्शनल इन अदर ऑर्गॅनिझम. कळतंय? पुढे बघा. अपेंडिक्स विच इज युजलेस टू द ह्युमन, इट इज युजफुल अँड फुल्ली फंक्शनल ऑर्गन इन रुमिनंट्स, म्हणजेच रवंथ करणारे, जे मी तुम्हाला आता एक्झाम्पल दिली की नाही, की तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, म्हणजे काऊज, गोट्स, ऑक्स, बफेलोज असं खाऊन बसले ते की ते तोंड हलवत असतात बघा. दॅट प्रोसेस इज नोन ॲज द रुमिनंट प्रोसेस. म्हणजेच त्यांनी खाल्लेलं जे असतं, जेव्हा ते जंगलात जातात, चरायला जातात, तेव्हा त्यांनी भराभर खाल्लेलं असतं आणि खाल्लेलं नंतर ते पुन्हा तोंडात आणतात आणि त्याचं पुन्हा बारीक चूर्ण तयार करतात किंवा त्याचं पुन्हा ते रुमिनंट तयार करतात, रवंथ करतात आपल्या मराठीत सांगायचं तर. पुन्हा त्याचं ते बारीक बारीक रूपांतर करतात आणि त्यांच्यासाठी हे जे रुमिनंट अॅनिमल आहे त्यांच्यासाठी हा वेस्टिजियल ऑर्गन नाहीये, तर तो एक फंक्शनल ऑर्गन म्हणून त्यांच्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे. सिमिलरली मसल्स ऑफ द इयर पिना, बघा आता मी तुम्हाला सांगितलं होतं इयर पिना स्ट्रक्चर दाखवलंय बघा तुम्हाला इथे, कळतंय? मसल्स ऑफ द इयर पिना विच आर युजलेस टू ह्युमन बिंग, आपल्याला काही कामाचं नाहीये, कारण आपली ऐकण्याची प्रोसेस इंटरनल इयर थ्रू होत असते. फक्त वरचा जो काही आपला एक्सटर्नल पिना आहे तो आपला डेकोरेटिव्ह पार्ट झाला. कळतंय? हा, पण मात्र आर युजफुल इन द मंकी फॉर द मुवमेंट फॉर द इयर पिना. आता त्याने फक्त मंकीचं उदाहरण दिलंय, पण तुम्ही कुत्र्याला ऑब्झर्व केलं असेल, गाई बैलांना ऑब्झर्व केलं असेल, ते त्यांचे कानाचे इयर पिना असतात ते मूव्ह करतात बघा, हे अप अँड डाऊन किंवा असे फिरवतायत बघा, म्हणजे ज्या डायरेक्शनने साऊंड येतो तो साऊंड कॅच करण्यासाठी ते पिना मुवमेंट चालू असतात त्यांचे, म्हणजे त्यांच्यासाठी तो काय आहे, युजफुल आहे. क्लिअर सगळ्यांना? ज्या गोष्टी ह्युमन बिंग साठी युजफुल नाहीत त्या बाकीच्या अॅनिमल्स साठी युजफुल असू शकतात. म्हणजे ह्युमन बिंग साठी जे तुमचे जे वेस्टिजियल ऑर्गन ठरू शकतात ते बाकीच्यांसाठी वेस्टिजियल ऑर्गन असतीलच असं नाही. त्याच्यामध्ये तुमचं अपेंडिक्स येतं, इयर पिना येतं आणि विजडम टीथ आता आपल्यासाठी नाही येतो गरजेचा. अँड बॉडी हेअर्स, जे काही बॉडी हेअर्स असतात ऑफकोर्स ह्युमन बिंग साठी ते कशासाठी आहेत, प्रोटेक्शन साठी आहेत. बॉडी हेअर्स आर प्रेझेंट इन द बॉडी ऑफ द ह्युमन बिंग. म्हणजेच हे सगळं जे काय आहे मुलांना, हे जे आहे ते आता इथे तुम्हाला टेल बोन पण दिलेला आहे बघा, कोपेक्स म्हणून. ह्या सगळ्या जे काय आहे जे आपल्या बॉडीमधले स्ट्रक्चर किंवा जे बॉडी आपल्या प्रेझेंट आहे ह्युमन बिंग साठी ते काही एखाद वेळेस वेस्टिजियल असू शकतील, पण ऑल अॅनिमल्स साठी ते वेस्टिजियल अॅनिमल्स म्हणून असणार नाहीये. क्लिअर सगळ्यांना? ओके, चला, एनी डाऊट एनीबडी? Everything is clear? Everyone understood what is evidence and morphological evidence? ओके, चला आता इथे आपले 8 वाजलेले आहेत, आपलं टाइम संपलेलं आहे. काय आता तुमचा होमवर्क सांगते बघा. पहिलं एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता हा तुमचा नेहमी एक लक्षात ठेवायचं आहे, ऑनलाईन लेक्चर मध्ये तुम्हाला जेव्हा रिडिंग करा सांगतो किंवा रायटिंग करा सांगतो तुमचं रिडिंग वाढण्यासाठी किंवा तुमचं अंडरस्टँडिंग वाढण्यासाठी, तर ते तुमचं तुम्ही रेग्युलरली करायचंय, ही तुमची ड्युटी असणार आहे. आम्ही फक्त सांगायचं काम करणार. आता तुम्ही जाऊन 8 दिवस तुम्हाला असणार आहे, नेक्स्ट ट्युजडेला माझं लेक्चर असणार आहे, तर त्या 8 दिवसांच्या पिरियडमध्ये हा लेसन तुम्ही किती वेळा वाचलात, हा टॉपिक तुम्ही किती वेळा वाचलात, तुम्हाला वाचून किती तुम्ही समजून घेतलं, हे तुमच्यावर डिपेंड राहणार आहे. आता हा पार्ट माझ्याकडनं शिकून झाला म्हणजे इट्स माझी ड्युटी झालेली आहे. आता त्याच्यावर वर्क करणं हे तुमचं काम असणार आहे, त्यामुळे प्रत्येकाने ह्याच्यावर वर्क करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट आहे,
सगळ्यात महत्वाचं की आता मी तुम्हाला जे काही दिलेलं आहे त्याच्यावर मी तुम्हाला एक छोटासा होमवर्क सांगते की तुमचं इव्हिडन्स इव्हॉल्युशन जी प्रोसेस आहे त्याची एक शॉर्ट नोट लिहायची आहे आणि तुमचे जे इव्हिडन्स आहेत त्या इव्हिडन्स मधले मी तुम्हाला 2 इव्हिडन्स शिकवले, 3 इव्हिडन्स शिकवले, तर त्या इव्हिडन्सचं थोडंसं एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. व्हॉट इज द टाइप्स ऑफ इव्हिडेशन आणि तुमचं इव्हिडन्स अँड एक्सप्लेन इट, फक्त तेवढंच द्यायचं आहे. पिक्चर वगैरे तुम्ही ड्रॉ करायचे नाहीये. क्लिअर सगळ्यांना? सगळ्यांना तुम्हाला होमवर्क तुमच्या क्लासरूमवर सेंड केला जाणार आहे. जे क्लासरूमवर नसतील त्यांना व्हॉट्सअपवर सेंड केला जाईल, होमवर्क मिळेल, पण मी आता तुम्हाला होमवर्क सांगितलेलं आहे. चलो, नाऊ ऑल ऑफ यू लिव्ह द मीटिंग. येस, बाय बाय बाय.